अब झुकेगा संबा, हम आलमगीर झुकाएंगे उसे। कैसे जहापना? वो कराहता भी नहीं, उफ तक नहीं निकलती उसकी जुबान से। अच्छा, जो जुबान उफ ना करे वो जुबान किस काम की? संबा की जुबान काट डाला। क्या? देखो, जब तक हम संबा की चीखने चिल्लाने की आवाजें नहीं सुनेंगे ना, हमारे रूह को सुकून नहीं मिलेगा। हमारे हुक्म की तामील हो। जी मेरे आका। आका, आप आओगे चीखे सुनने? हाँ, आएंगे जरूर, जरूर आएंगे। जगदीश्वरा, आमच्या शंभूराचे ना काही होऊ देऊ नकोस. सुकुमार देह त्यांचा केळीच्या कोंबासारखा लुसलुशीतपणा आहे. कधी कधी वाटतं ओठ पिळले तर त्यातून दूध येईल. तेव्हा तो राक्षस त्यांना मरण यातना देईल. थांबव, थांबव रे, सगळं थांबव. आम्ही हात जोडतो, पाया पडतो. एवढं करा आई, आमचं आई. जाओ। दादासाहेब, दादासाहेब, हो ऐकवत नाही हो आम्हाला. दादासाहेब, आम्ही काय करू? जीव तडफडतोय आमचा. दादासाहेब, क्या हुआ? क्या कर रहा है ये जल्लाद? उससे कहो काफिर की मगरूर जुबान को जड़ से खींचे और उसके बाद काटे. जाओ, जल्दी करो, जल्दी. जी मेरे आका. मुंह खोलो, खोल. अरे ताकत लगाओ, पकड़ो उसे, और जोर से पकड़ो और मुंह खोलो. पकड़ो, जबान खींचो. हाँ, और खींचो, और खींचो. शाबाश, काटो. दादा महाराज,
छळतोय ना तो औरंगजेब, खूप त्रास होतोय ना तुम्हाला? आम्ही ऐकलंय तुम्ही जेवण सोडले. असं नका करू हो दादा महाराज. तुमच्यासारख्या धीराच्या माणसाने असं केलं तर आम्ही सर्वांनी कोणाकडे बघायचं? आणि ताई साहेबांकडे तर बघवतही नाही आम्हाला. आतून खचून गेल्यात त्या. पण दादा महाराज, तुम्ही धीर धरा. धीर धरा तुम्ही. दादा महाराज, दादा महाराज, दादा महाराज. क्या हुआ? जबान काटी कि नहीं? क्या हुआ? मेरे आका, खुदा, क्या है ये काफिर संबा? किस मिट्टी का बना है? इतना जुल्म सहने के बाद भी उसके मुंह से एक आ नहीं निकली, एक चीख नहीं निकली. कैसे कैसे कोई शख्स ऐसे हो सकता है? कैसे इतना जुल्म सहने के बाद भी एक इंसान का ज़मीर कैसे नहीं टूटता? कैसे? या खुदा. महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जानराज्याय केशवो भरतो राजा सोमो अस्माकं प्रजानां राजा।
स्वस्ति सम्राज्यं स्वभोज्यं स्वराज्यं वैराज्यं। क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती राजाराम राजांचा, राजाराम राजांचा, राजाराम राजांचा। राणी साहेब, बाहेर औरंगजेबाचा वकील आला आहे. आत येण्याची इजाजत मागत आहे. इजाजत आहे. मैं आलमगीर बादशाह सलामत का वकील हूं. बादशाह सलामत ने ये खलीदा भेजा है. राणी साहेब, यास तमीच नाही. हा छत्रपतींच्या गादीसमोर मुजरा करत नाही. काय आहे खलिता? पढ़ा जाए. येसुबाई रानी साहब, हम आपको इत्तला करते हैं कि अब आप स्वराज्य की महारानी नहीं रही. हम संभाजी को कैद कर चुके हैं. संभाजी अब हमारे हिरासत में. और जब राजा ही पकड़ा गया है तो राज्य भी हमारा हुआ, तख्त हमारा हुआ, आवाम रयत हमारी हुई. आपको नया राजा चुनने का कोई हक नहीं. नए राजा को तख्त नशीन कर ताजपोशी करना गुनाह होगा. हम आपको आगाह कर देते हैं कि आपके इस जुर्रत का नतीजा और बुरा होगा. हम संभा की आंखें निकाल चुके हैं. आपकी इस तरह की हरकतें संभा को और यातना दे सकती है. आपको चैन और सुकून चाहिए? आलमगीर की पनाह में आ जाओ. उन्हें अपना मालिक कबूल करो. स्वराज नहीं, मुगल सल्तनत को कबूल करो. अब रायगढ़ हमारा है. उस पर मुगलिया परचम लहराओ. वरना संभा का हम वो हश्र करेंगे कि आपके सोच के सारा कुछ परे होगा. संभा को आज जिंदा मौत के हवाले आप करना न चाहो, इसलिए आप फौरन ताजपोशी रोक दो. हमारी मुगलिया पनाह का कबूलनामा पेश किया जाए. अपनी आवाम को, अपने खाविन को जिंदा रखना है तो हमारी इतनी शर्त है, नहीं तो संभा के बदमौत के जिम्मेदार आप होंगे. आलमगीर औरंगजेब, ही हिम्मत तुझी?
या पवित्र रायगडावर त्या पापी औरंगजेबाचा खलिता वाचून धमकवतोस आम्हाला? खंडोबललाल थांबा. का थांबू आम्ही? या खलित्यातील मगरूर भाषाच मान्य नाही मला. मान्य तर आम्हालाही नाही. राणीसाहेब, हा असा खलिता घेऊन या वकिलाची रायगडावर पाऊल ठेवायची हिंमत कशी झाली? ह्या मगरुरीला उत्तर द्यायलाच हवं. दादा महाराज कैदेत आहेत म्हणून औरंगजेब स्वराज्याचा सिंहासनाचा अपमान करत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाऊ नये. धरा त्याला. थांबा. वकिलास मारणं यात आमची मर्दुमकी नाही. आणि तू सुद्धा तुझा वकिली धर्म पाळायला विसरू नकोस. एकतर दरबारात येऊन सिंहासनासमोर उभं राहून या पवित्र सिंहासनास तू मान देत नाही, ही गोष्टच मोठा अपराध आहे. गलती हो गई, कसूर माफ. देखिए अभी तस्लीम कर देते हैं. आता जा, जाऊन सांग तुझ्या बादशहाला महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचं स्वराज्य नमत नाही. स्वराज्याचा मावळा खाली बघत नाही. तो नजरेला नजर भिडवणारा आहे, रक्ताच्या कारंजात भिजणारा आहे. जा, सांग तुझ्या औरंगजेबाला छत्रपतींचा जेवढा छळ करशील तेवढ्या मरण यातना तुला भोगाव्या लागतील. महाराष्ट्रातील मराठा एक होऊन तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही. दुसरी गोष्ट, रायगडाच्या वाटेत जाऊ नकोस. तो मातीचा ढिकूळ नाही, लाभारसातून निर्माण झालेला आणि शिवछत्रपतींनी लढवय्याचे संस्कार केलेला योद्धाच आहे. चुराडा होईल तुझ्या सकट तुझ्या 5 लाख सैन्याचा. ही धमकी नाही, हे वास्तव आहे. याद ठेव. जा, हा आणि असाच निरोप दे तुझ्या औरंगजेबाला.